जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचं काम फार मोठं आपल्या सोशल मीडियानं आमचे पत्रकार बंधूंनी जे केलं, निवडणुकीपूर्वीही आणि निवडणुकीनंतरही ज्यांनी ठामपणे त्या ठिकाणी आपल्या तालुक्याची भूमिका मांडण्याचं काम केलं, ते सर्व पत्रकार बंधू आणि सर्व आलेले सर्व माझे सहकारी मित्र, खरोखर आज पन्हाळ्यावरती उत्साह बघितल्यानंतर खरोखर आज या ठिकाणी सभापती आणि उपसभापती निवडीला जे आलेले आहेत सर्व कार्यकर्ते, ते एक विकासाचं पर्व घेऊन आलेले आहेत. विकास व्हावा आणि खरोखर श्वास मोकळा घेतला असं आज पंचायत समितीनं म्हटलं तर सुद्धा ते चुकीचं होणार नाही. फक्त मला या ठिकाणी एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही निवडून दिलं म्हणजे आज काम संपलं नाही आमचं. तर निवडून आलेल्या सभापती असतील, उपसभापती असतील किंवा त्यांना सहकार्य करणारे सर्व आमचे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा सदस्य असतील, त्यांच्याकडून 5 वर्ष सातत्यानं काम करून घेणं हे फार सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते तुम्ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे. सर्वात महत्वाचे जर असेल तर आरोग्य सेवा, शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे, पाण्याची व्यवस्था चांगली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये कृषी खात्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही अडीअडचणी असतील ते निश्चितपणे तुमच्या आमचे सर्वांचे लाडके नेते आज अधिवेशनामुळं या तालुक्याचे करवीरचे आमदार आदरणीय नरके साहेबांना आम्ही फोनवरून, नरके साहेबांनी, मी आणि डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी येऊन शब्द घेतलेला आहे की तुम्ही आज या ठिकाणी पाहिजे होता, कारण या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि आज नेमकं अधिवेशनामुळे ते या ठिकाणी उभा येऊ शकले नाहीत. परंतु मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, ज्या दिवशी रवींद्र पाटील साहेबांचा आणि आमच्या भारतीताईंचा ज्या दिवशी कार्यालयीन प्रवेश असेल त्या दिवशी आमदार साहेब उपस्थित राहतील आणि नुसतं उपस्थित राहणार नाही तर आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि या राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी साहेब यांच्या माध्यमातून या जिल्हा सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काहीतरी फंड घेऊन या ठिकाणी उपस्थित राहतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. मला आत्ताच एका बापू एका होतकरू कार्यकर्त्यांनी माझ्या विचारलं, तुम्ही आज निवड केलेली आहे मग ह्याला काय केलं नाही, त्याला काय केलं नाही. तर मी त्यांना सांगितलं 140 कोटी जनता आपल्या भारतामध्ये, सर्वांच्याच आपण अपेक्षा एका दिवशी पूर्ण करू शकत नाही. परंतु भविष्यामध्ये आदरणीय नरके साहेब, आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय अजित नरके साहेब आम्ही बसून या तालुक्यामध्ये सभापती आणि उपसभापती निवडी या भविष्यामध्ये ज्या कशा करायच्या आहेत त्याचा आम्ही फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरवलेला. जिल्हा सदस्य मध्ये आमचा काय फॉर्म्युला ठरला का नाही, निश्चित तोही ठरणार आहे. तोही ठरणार आहे 17 तारखेनंतर, ते तुमच्या निश्चितपणे वाट्याला येईल. परंतु यामध्ये त्या ठिकाणी रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी 1.25 वर्ष त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करतील, आमच्या भारतीताई त्या ठिकाणी उपसभापती म्हणून काम करतील. राहिलेल्या 5 सदस्यांना सुद्धा भविष्यामध्ये कुणाला सभापती, कुणाला उपसभापती त्या ठिकाणी निश्चितपणे माझ्यापेक्षा आदरणीय आमदार साहेब आपल्याला त्या ठिकाणी कार्यालय प्रवेशा दिवशी फार मोठा विजय मेळावा घेऊन आपण त्या ठिकाणी त्या दिवशी कार्यालय प्रवेश करायचा आहे. कारण लोकशाही आपल्या इथं आहे, ती जिवंत आहे हे दाखवून देण्याचं काम आपल्या या जनतेनं करून दिलेलं आहे. आणि 1997 साली सुद्धा ज्यावेळी आपली पंचायत समिती आपल्या ताब्यातून गेली होती त्यावेळी सुद्धा जनाधार आपल्याच बाजूने होता, 7 सदस्य आपल्या बाजूने आले होते. परंतु चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी राजकारण झालं. स्वर्गीय यशवंतदादांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली आपण काम करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत. दादांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं. आदरणीय सरुळकर साहेब, बाबासाहेब सरुळकर साहेबांनी त्या ठिकाणी आपला मतदारसंघ जो 32 गावां 40 वाडे आहेत त्या विभागामध्ये सर्वांना बरोबर घेऊन घेण्याचं काम केलं. आणि भविष्यामध्ये सुद्धा साहेब आपल्याला एवढंच सांगतो मी, आपले माजी आमदार सतीश पाटील आबा आणि चंद्र नरके साहेब आणि आम्ही स्टेजवर बसलेली सर्व मंडळी त्या ठिकाणी आज हे यश या तुमच्या सर्वांच्या मुळे मिळालेलं आहे. त्याचा मोबदला या कामाच्या रूपातून आपल्या सर्वसामान्य घराघरापर्यंत, प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत, त्या ठिकाणी गावागावापर्यंत पोहोचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. एवढीच मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. बोलण्यापेक्षा आपण कामातून लोकांच्या पर्यंत पोहोचूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो आणि मी माझे 2 शब्द